या वर्षीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पूर्णपणे या गोष्टी वगळण्यात आलेल्या असून संविधानाला दुय्यम स्थान देण्याचं काम या NCERTने केलेलं आहे असा आमचा आरोप आहे त्यांच्यावरती। 1927 साली रायगडच्या पायथ्याशी 25 डिसेंबर 1927 साली या मनुस्मृतीचं दहन करतात। त्याच मनुस्मृतीचा श्लोक या पाठ्यपुस्तकामध्ये का टाकण्यात आला हे समजून येत नाही। नमस्कार। सध्या देशभरामध्ये देशाच्या शिक्षण व्यवस्थेला हादरवून सोडणाऱ्या अनेक घटना घडत आहेत। यामध्ये नीटची परीक्षा पेपर फुटी असेल, आता परवा झालेला TETची परीक्षाचा पेपर फुटलेला असेल, त्याशिवाय NCERTनं गेल्या काही महिन्यांपूर्वी पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा गायब केल्याचं प्रकरण असेल आणि आता NCERTनं इयत्ता 9वीच्या समाजशास्त्र विषयातून समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष या शब्दांचा वगळणं असेल, शिवाय मनुस्मृतीचे काही श्लोक या पाठ्यपुस्तकांमध्ये घालणं, अशा अनेक घटनांमुळे सध्या देशाची शैक्षणिक व्यवस्था कुठंतरी कोलमडते का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे उभा राहतोय। आणि त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी संलग्न असणाऱ्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे। या आम्ही दिलेली आहे। नक्कीच आणखी काही पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याबरोबर आहेत। काय नेमकी भूमिका हे पहा, मी ॲडन करतो। आमचे शिवाजी वाघमारे जे आहेत त्यांनी पूर्ण मुद्दे घेतलेलेच आहेत। हे पहा, NCERT नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, आता ही जी बॉडी आहे, ही जी कमिटी आहे, जी फॉर्म होते नॅशनल लेवलला, जे सिलेबस डिझाईन होतो त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये जे काही मुद्दे घ्यायचे आहेत, जे काही विषय घ्यायचे आहेत, तर हे धार्मिक नसावे, संविधानाला धरून असावेत। जर ते संविधानाला धरून नसतील तर आपण मेन जे फंडामेंटल पॉईंट्स आहेत, जसं की सेक्युलरिझम असेल, सोशलिस्ट असेल, तर ह्या सर्व गोष्टी, हे जे फंडामेंटल आपण इनपुट करत नाही आहे सिलेबसमध्ये, तर सांगण्याचा उद्देश हाच आहे। जर बाबा 9वीच्या पुस्तकामध्ये, सोशल सायन्सच्या पुस्तकामध्ये जर हा मनुस्मृतीतला एखादा श्लोक येत असेल तर मुलांवर याचा इम्पॅक्ट काय होईल। पूर्ण देशामध्ये कित्येक केंद्रीय विद्यालय आहेत, सेंट्रल युनिव्हर्सिटीशी कनेक्टेड खूप सारे विद्यालय आहेत, याच्यामध्ये हाच सिलेबस शिकवला जातो। मुलांवर जर ज्यांच्या जडणघडणीच्या, जर 9वीच्या मुलांवर हा जर बाबा श्लोक बिंबवण्यात आला तर ते लोक सर्च करतील गुगलला हा जाऊन श्लोक, आणि सर्च केला तर मनुस्मृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, आणि पोचल्यावर काय होईल तर त्याचा परिणाम भविष्यामध्ये आपल्याला दिसेलच। सद्यस्थितीला तुम्ही पाहिलं आहे की याचा इतिहास किती मोठा आहे, ज्वलंत इतिहास आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त मनुस्मृतीचंच दहन का केलं हे सर्वांना सांगण्याची मला पुनरावृत्ती करण्याची गरज नाही आहे। सांगण्याचा उद्देश हाच आहे की आम्ही ही जी मागणी करत आहोत ती हीच आहे की बाबा NCERTने व्यवस्थित लक्ष देऊन, संविधानाला अनुसरून सर्व गोष्टी, सर्व पॉईंट जे काही संविधानामध्ये येतात त्या सर्वांना धरूनच हा सिलेबस डिझाईन करावा, जेणेकरून येणारी पुढची पिढी आहे त्याच्यावर संविधानाची जे काही मूल्य, फंडामेंटल राईट्स जे आहेत त्या सर्व गोष्टी लोकांना कळावं। फंडामेंटल राईट्स तर कळतीलच, त्याच्यापुढे डायरेक्टिव्स पण आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे दिलेले आहेत, त्या पण कळतील लोक। याचा परिणाम खूप भयानक असेल भारतासाठी, लोकशाही अडचणीत यायची शक्यता याच्यामुळे।